मित्रांनो, आज आपण पाहणार आहे शेळी मेंढी पालनात मिनरल ब्लॉकचे महत्त्व. मित्रांनो, आपल्या शेळ्या मेंढ्या असतील किंवा छोटे पिल्ले असतील, हे जर भिंतीच्या कडेची माती चाटत असतील, आसपास पडलेला कागद कचरा, हे जर पिल्लं जर आपले किंवा मेंढ्या जर खात असतील तर ते मित्रांनो खातात मिनरल डिफिशियन्सीमुळे. मिनरल डिफिशियन्सी कशामुळे होते की त्यांच्या शरीरासाठी जे आवश्यक घटक आहेत त्यांची जर पूर्तता चाऱ्यातून खुराकातून जर झाली नाही तर मिनरल डिफिशियन्सी होती. मिनरल डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी आपण त्यांना उत्तम दर्जाचा चारा दिला पाहिजे. चाऱ्याबरोबर आपण आपल्या खुराकाचे व्यवस्थापन योग्य केले पाहिजे. त्याचबरोबर जर आपल्या शेळ्या मेंढीच्या कप्प्यामध्ये जर असे जर मिनरलचे ब्लॉक जर बांधून ठेवले तर ज्या आपल्या प्राण्यांना मिनरलची विटॅमिनची कमतरता आहे ती ह्याला विटेला चाटून आपली मिनरलची विटॅमिनची डिफिशियन्सी भरून काढतात. मित्रांनो, आपण जर बंदिस्त शेळी पालन किंवा जर मेंढी पालन करत असेल तर आपण त्यांना जो चारा देणार आहे त्यात पुरताच मर्यादित त्यातून घटक त्यांना मिळणार आहेत. मुक्त संचार जर आपला असेल तर ते अनेक प्रकारचे वनस्पती असतील, झाडपाला असेल, गवत असेल, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना वनस्पती चारा यातून जे त्यांच्या शरीरासाठी लागणारे जे घटक आहेत ते त्यांना त्यातून मिळत असतात. ते जर आपण जर बंदिस्त जर त्यांना केलं तर आपल्याला तेवढ्या प्रकारचा चारा देणं आपल्याच्याने शक्य होत नाही. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, खुराकाचं व्यवस्थापन योग्य केले पाहिजे, जास्तीत जास्त आपण चाऱ्यावर काम केले पाहिजे. त्याचबरोबर जर आपण जर मिनरलचे विटॅमिनच्या जर अशा चाटणविटा असतील 2 प्रकारच्या, त्या जर आपण जर बांधून ठेवल्या तर नक्कीच आपल्याला रिझल्ट आपल्या शेळ्यांमध्ये, पिल्लांमध्ये असेल, मेंढ्यांमध्ये असेल, आपल्याला रिझल्ट चांगला भेटेल. धन्यवाद.